हैदराबाद गॅझेट लागू, ओबीसी कोर्टात। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान। हायकोर्टात 2 जनहित याचिका दाखल। जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढला। मात्र आता याच जीआर विरोधात उच्च न्यायालयात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। ॲडव्होकेट सतीश तळेकर आणि ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली आहे। या याचिकेत नेमकं काय म्हटलंय पाहूयात। सरकारनं काढलेला जीआर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन करणारा असल्याचा उल्लेख असून जरांगेंच्या दबावाला बळी पडून सरकारनं अधिसूचना काढली असल्याचं म्हटलंय। मराठा आरक्षणामुळे कमाल मर्यादा 50%हून अधिक होईल। अधिसूचना राज्यघटनेच्या अनुच्छेद 14चं उल्लंघन करणारी आहे। दुसरीकडे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या निर्णयाविरोधात ॲडव्होकेट मंगेश ससाणेही उच्च न्यायालयात गेले। त्यामुळे सुधारित याचिका स्वीकारण्यासंदर्भात 15 सप्टेंबरला निर्णय घेतला जाणार आहे। नातेसंबंधातील कुळातील व्यक्तींनी प्रतिज्ञापत्र देऊन दाखले वाटप करण्यासाठी ज्या सुधारणा सुचवल्यात तर हे सगळं आम्ही कोर्टासमोर आमची भूमिका मांडली आणि आमची जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची आम्ही परवानगी मागितली। या संदर्भातली सुनावणी सोमवारी म्हणजेच 15 तारखेला मुख्य न्यायमूर्तींनी ठेवलेली आहे आणि आम्ही आशा करतो की हा जो जीआर आहे जो ओबीसींचा घात करणार आहे तर हा जीआर आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबवू। हैदराबाद गॅझेट विरोधात न्यायालयात याचिका दाखल होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र ओबीसी समाजावर कुठलाच अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली आहे। प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। 6 मागण्या मान्य झाल्यानंतर गुलाल उधळत मराठ्यांनी मुंबई सोडली होती। मात्र याच निर्णयाविरोधात ओबीसी समाज न्यायालयीन लढाईसाठी सज्ज झाल्यानं मराठा आरक्षणाच्या जीआरचं नेमकं काय होणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।